आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. खरं तर पाहायला गेलं तर मागील 2 पत्रकार परिषदांमध्ये राज्याचे सामाजिक मंत्री असतील, ज्या प्रकारे पाहतो संजय शिरसाट यांच्यावरती सातत्याने आरोप होत आहेत. साधारणतः मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे आरोप होताना पाहायला मिळाले होते. आता नवीन काय आरोप आहेत, कारण सातत्याने चर्चेमध्ये ते आहेत. नाही, आधीचे इतिहास आम्ही सगळ्यांनी सांगितला, कशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या हेही सांगितले होते, त्यासाठी सुद्धा पुरावे दिले होते. आणि ते झाल्यानंतर आता काही नेत्यांनी सांगितलं की काय पुरावे तुम्ही सांगा. एक तर पूर्वीचे पुरावे तुम्ही बघितले नाहीत, तरी सुद्धा आम्ही नवीन पुरावे आता तिथे दिलेले आहेत. आता या दोन्ही पुराव्याकडे बघून संजय शिरसाटची विकेट नाही तर त्यांचं जे काही पद आहे ते तिथं गेलंच पाहिजे असं आमची सगळ्यांची मागणी आहे. आता तुम्ही राजीनाम्याची मागणी करत आहात, मात्र दुसरीकडे विधान भवनामध्ये तुम्ही अशाच प्रकारचं जेव्हा भाषण करत होता तेव्हा म्हटलं होतं की पुराव्यांअभावी जेव्हा बोलू दिलं जात नाही, मग पुरावे सादर केल्यानंतर बोलू दिलं जात आहे का? नाही, आता देवेंद्र फडणवीस साहेबांची वेळ मागतोय, पण ती अजून काही वेळ मिळालेली नाही. त्यांनी एका कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये असं वक्तव्य केलं होतं, पुरावे असतील तर आमच्याकडे द्या. देतो आम्ही पुरावे, आम्ही तर दिलेले आहेत. आता पेनड्राईव्ह सुद्धा आमच्याकडे आहेत. तर तुम्ही आम्हाला कधी बोलवता हे सांगा. नाही तर दुटप्पी भूमिका वाटते. मीडियासमोर तुम्ही वेगळं काहीतरी बोलता आणि वस्तुस्थिती जेव्हा खरी पुढे येते तेव्हा तुम्ही काहीच बोलत नाही. ही दुटप्पी भूमिका असते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला वेळ द्या. वेळ देता येत नसेल तर आम्ही जे काही पुरावे दिलेले आहेत, आम्ही जे काही सांगितलेले आहेत, तर तथ्य आहे आणि तथ्य असेल तर तुम्ही त्याच्यावर लगेच कारवाई घ्या. साधारणतः पुरावे तुम्ही सादर करत आहात, पेनड्राईव्ह मध्ये नेमकं काय काय करता? नाही, याच्यामध्ये पूर्वीपासूनचे काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये जमीन कशी दिली गेली, मग बिबळकरांनी जमिनीवरचा हक्क कसा सोडला होता, असे बरेच काही विषय आहेत, मुद्दे आहेत. तर या सगळ्या विषयांवर कुठंतरी लक्ष देऊन सगळे पुरावे दिलेत ते बघून त्याच्यावर निर्णय घेणं महत्वाचं आहे. जी एक वेगळा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत दाखल होणार आहेत. 29 तारखेला ते म्हणत आहेत की आम्ही मुंबईत येऊ, मात्र गणेश उत्सव सुद्धा आहे, कसं पाहता? नाही, आता हे बघा, ते सामाजिक कार्यकर्ते, त्यांची भूमिका ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, समाजाची भूमिका आहे. त्याच्यावर मला काय बोलता येणार नाही. सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यामुळे या विषयावर मी तरी काय बोलू शकणार नाही. त्यामुळे सरकार काय बोलतंय आणि जरांगे पाटील स्वतः काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल. साधारणतः सरकार वारंवार म्हणत आहे की आरक्षण मिळेल, आरक्षण मिळेल, मात्र इतका लेट का होतो? हे बघा, आरक्षण द्यायचं असेल तर दुनियाला माहिती, लोकांना माहिती आहे की आपल्याला पार्लमेंटमध्ये जावं लागेल. तिथं जाऊन हा मुद्दा मांडावा लागेल. 50% पुढे आपल्याला जावं लागेल. मगच एक आरक्षण मराठा समाजाला मिळू शकतं, जे कोर्टात टिकू शकतं. आणि ती प्रक्रिया ही योग्य प्रक्रिया आहे. पण सरकार त्या बाबतीत कुठेही काही बोलत नाही आणि सरकार कुठलीच भूमिका घेत नसल्यामुळे हा आरक्षणाचा विषय एवढ्या दिवस रखडलेला आहे. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते रोहित पवार आणि आपण पाहतो निश्चितच त्यांनी ज्या प्रकारे संजय शिरसाट यांच्यावरती त्यांनी सातत्याने आरोप केले आहेत आणि साधारणतः या आरोपांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पेनड्राईव्ह सुद्धा त्यांनी सादर करण्याचं मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचं म्हटलं. त्यामुळे आता या पेनड्राईव्ह मध्ये नेमकं काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कुरीसह मी वैभव पाटील, मुंबई.